नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। के के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, गेले 8 ते 10 दिवस मी कुठलाही व्हिडिओही टाकला नाही आणि आपल्या सबस्क्रायबर बांधवांच्या यूट्यूबच्या कमेंटला, व्हॉट्सअपच्या कुठल्याही कमेंट्सला मी उत्तर देऊ शकलो नाही। त्याबद्दल आपल्या सर्वांची समोर दिलगिरी व्यक्त करतो। आपणा सर्वांची खरं तर माफी मागतो, कारण माझी तब्येत बरोबर नव्हती आणि घसा बसला होता। आता पण आवाज क्लिअर येत नाहीये, त्याच्यामुळे कुठलेही फोन कॉल्स मी घेतले नाही बरेचसे। त्यांनाही कुणी राग मानू नये। त्याचबरोबर 8-10 दिवसामध्ये एकही व्हिडिओ मी अपलोड करू शकलो नाही तब्येत बरोबर नसल्यामुळे, तर कृपया समजून घ्या। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण कमेंट्स घेत असतो आणि एक कमेंट्स दाखवतही असतो, तर तेही मी आज घेऊ शकत नाही। मी सर्व कमेंट्सला उत्तरं दिली नाहीत। पुढील व्हिडिओमध्ये आपण कमेंट्स घ्यायला नक्की सुरुवात करू। मित्रांनो, आज आपण ज्या नाण्याविषयी माहिती देणार आहोत, हे नाणं आपल्याला त्यावेळेस मिळू शकतं जेव्हा आपण प्रत्येक नाणं हातामध्ये घेऊन प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने ते हाताळू शकतो, दोन्ही बाजू त्याच्या पाहू शकतो आणि ते नाणं आपल्याला बारकाईने पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये काय एरर आहे ते समजल्यानंतर आपल्याला त्याचे या कॉइन कलेक्शनमध्ये जास्तीचे पैसे मिळत असतात। तर मित्रांनो, आपणा सर्वांना विनंती आहे की मी जर शाळेत असताना, शिक्षक असल्या कारणानं शाळेत असताना जर मी फोन कॉल्स नाही उचलले किंवा काही अडचण आली तर कृपया कोणी राग मानू नये। शाळेच्या कामानिमित्त बाहेरगावी जाणं किंवा इतर काही कामं असतात, त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकच वेळेस प्रत्येकाचा फोन कॉल्स घेता येत नाही। माझी अडचण समजून घ्या। महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे आपण ओरिजिनल माहिती आणि खऱ्या किमती सांगण्याचं काम करतो आहोत। तर यामध्ये माझ्याकडून जर मागे पुढे झालं, वेळेअभावी किंवा आजारी असल्या कारणाने 8-10 दिवसात मी बऱ्याच जणांचे फोन कॉल्स व्यवस्थित घेऊ शकलो नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो। आणि कृपया आजचाही व्हिडिओ अतिशय खास होणार आहे आणि आपण जर या व्हिडिओला, या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मित्रांनो, आजचं जे नाणं आहे ते तुम्हाला दाखवतो। व्हिडिओ खूप खास होणार आहे आणि तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या लक्षात घेऊन अशा पद्धतीने आपल्याला नाणी कलेक्ट करायची। तर या ठिकाणी मी तुम्हाला जे नाणं दाखवतो त्या नाण्याकडे एकदा काळजीपूर्वक पाहून घ्या। 2 दिवस मी पुण्याला गेलो होतो शाळेच्या कामानिमित्त। छोटे मोठे व्यवहार मी गुगल पे, फोन पेला टाळून करतो। याचं कारण असं आहे की चिल्लरचा आणि नोटांचा हाताळण्याचा प्रसंग यावा आणि त्याच्यातून आपल्याला वेगळं काहीतरी मिळावं, हा उद्देश असतो। आपण या ठिकाणी पाहू शकतात 2017चं हे नाणं आहे। पाठीमागून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हे 10 रुपयाचं नाणं आहे। बाय मेटॅलिकमध्ये बनलेलं हे नाणं आहे। आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय असं खासियत आहे? हे 10 रुपयाचं जे नाणं आहे हे जर बारकाईने पाहिलं तर 400-500 रुपयाची किंमत का झाली? तर हे नाणं समजून घेण्याच्या अगोदर हे नाणं पहा। आता पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतात हे नाणं आहे, 10 रुपयाचंच नाणं आहे हे, परंतु त्याच्यामध्ये आणि हा डिफरन्स समजून घ्या। ज्यावेळेस आपण नाणं 2 बोटांमध्ये पकडतो त्यावेळेस पकडण्याची पद्धत अशी असते आणि ज्यावेळेस आपण त्याची पलटी करतो त्यावेळेस ती सरळ अशी पलटी करतो। हा जो मजकूर आहे सेम तसा समोर वरती क्लिअर असा उभाच दिसला पाहिजे। परंतु ह्या नाण्याकडे जर आपण बारकाईने पाहिलं, हे मी फोल्डर असं धरलंय आणि याची पलटी मारली आहे सरळ, आणि आता जर आपण पाहिलं तर हा मजकूर बघा, कॉइन कलेक्टरच्या नजरेमध्ये हे नाणं रोटेशन एररचं आहे। 5 o'clockच्या आसपास किंवा 4 o'clock किंवा 5 o'clock असू शकतं हे नाणं। फोल्डर माझ्याकडे सध्या अवेलेबल नाहीये, तर हे रोटेशन एरर आहे। आपण बारकाईने पाहू शकता बघा, अशोक स्तंभ जो आहे तो एकदम सरळ आहे, परंतु ज्यावेळेस आपण नाण्याला पलटी मारतो आहोत त्यावेळेस हे जे डिनॉमिनेशन आहे 10 रुपये, ते डिनॉमिनेशन पूर्णतः तिरकं झालेलं आहे। कॉइन कलेक्टरच्या नजरेमध्ये याला रोटेशन एरर कॉइन्स असं म्हटलं जातं। तर आज हे 10 रुपयाचं रोटेशन एररचं नाणं मला चलनामधून मिळालं। मी दिवसभरामध्ये कुठल्या दुकानात गेलो, कुठे गेलो हे मलाही माहित नाही, मलाही आठवत नाही, परंतु पुण्याहून आल्यानंतर सकाळी फ्रेश झाल्यानंतर मी ज्यावेळेस माझ्या खिशातले सर्व कॉइन्स चेक केले आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्याला एक 10 रुपयाचं रोटेशन एररचं नाणं आपल्याला चलनातून मिळालेलं आहे। तर मित्रांनो, मी नेहमी तळतळून सांगत असतो, प्रत्येक नाणं हे आपण चेक केलं पाहिजे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आपल्याला इन्व्हेस्टमेंट सुद्धा मिळते, तो आनंदही मिळतो आणि आपला छंदही जोपासला जातो। हे रोटेशन एररचं नाणं मला चलनातून मिळालेलं आहे, मी ते कुठून विकत घेतलेलं नाही। तर अशीच नाणी चलनातून आल्यानंतर ती चेक करा, रोटेशन एरर आहे का बघा। आणि त्याचबरोबर मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये साल आणि मिंट मार्क त्याप्रमाणे असेल तर निश्चित आपली इन्व्हेस्टमेंट दिवसेंदिवस वाढत जाईल। आपण या के के कॉइन कलेक्टर या चॅनलवर सदोदित
प्रेम करत आहात असाच विश्वास राहू द्या. मधल्या 4-5 दिवसांमध्ये मी व्हिडिओ नाही 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि 4-5 दिवस काही लोकांना मी प्रतिक्रिया नाही दिल्या, त्याबद्दल मी खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. यानंतर आपण वेळच्या वेळेला व्हिडिओ टाकू, सर्वांना कमेंट देण्याचा निश्चित प्रयत्न करू. असंच प्रेम के के कॉइन कलेक्टर या चॅनलवरती राहू द्या. धन्यवाद.